नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा संवाद मेळावा आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि यावेळी काँग्रेसचे विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आणि या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे की सांगलीतील नवीन पूल, कोर्टाची बिल्डिंग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांगली पोलीस मुख्य कार्यालय आमच्या कार्यकाळात झालेली आहेत. फक्त कामांचे उद्घाटन यांनी केले आणि ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. या मेळाव्यामध्ये उमेदवार शेटजी मोहिते, राईसा रंगरेज, अभियंता सूर्यवंशी आणि विजय घाडगे यांना भरघोस मताने निवडून देण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. या प्रसंगी किरण सूर्यवंशी, जमीन रंगरेज आणि या प्रभागातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. मनापासून या ठिकाणी आभार मानेल, कारण संध्याकाळच्या या वेळेमध्ये आपल्या सगळ्या महिलांवर, स्त्रियांवर एक घरातली जबाबदारी असते. घरातल्या लोकांना जेवणाची व्यवस्था असेल, टीव्हीवरची महत्वाची सिरियल असेल, हे सगळं बडवून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहे, म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो. आणि टीव्हीवरची सिरियल बुडून बसणं म्हणजे फार मोठा त्याग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इथं आमच्या माता भगिनी आहात. त्याचबरोबर आमचे सगळे तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी. मी प्रभाग 1 मध्ये आपले महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे इथं उमेदवार आहेत, या सगळ्यांचं, मला हे काही नवे उमेदवार नाही, इथं उभे असलेल्या प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक आमच्या या उमेदवारांचं तुमच्याशी अनेक वर्षांपासून एक जिव्हाळ्याचं व्यक्तिगत नातं आहे. यातल्या अनेक लोकांनी तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने तुम्ही त्यांना संधी दिली प्रभागातल्या लोकांची सेवा करण्याची. आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली, सेवा करण्याची संधी दिली. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या प्रभागामध्ये सर्वसामान्य लोकांचं विकासाचं काम करण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे. खरं पाहिलं तर आज जी सांगली महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा महाराष्ट्रातली कुठलीही महानगरपालिकेची निवडणूक असो, ही जी आज होतीये आणि येणाऱ्या 15 तारखेला ज्याला आपण तुम्ही मतदान करणार आहात, ही निवडणूक खरं मागच्या 3-4 वर्षापूर्वीच व्हायला हवी. मागची निवडणूक केव्हा झाली? सन 2017ला झाली. 17 नंतर वास्तविक पाहता ही निवडणूक केव्हा व्हायला हवी होती? सन 2021ला व्हायला हवी. हे सांगण्याचा हेतू असा की जाणीवपूर्वक राज्यातलं जे भाजप सरकार आहे त्यांनी या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊन दिल्या नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्यांना प्रशासकाच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका चालवायच्या होत्या. प्रशासकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठमोठे ठेके, मोठमोठे टेंडर काढायचे होते आणि त्यांचा राजकीय स्वार्थ जो काही भाजपचा होता, तो भाजपचा नेत्यांचा त्या ठिकाणी स्वार्थ साधायचा. आज सुप्रीम कोर्टाने इथं आदेश दिला महाराष्ट्र सरकारला, म्हणून महाराष्ट्रामध्ये आज लोकशाही पद्धतीने इथं निवडणुका होत आहेत. आणि तुमच्या मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला जो हक्काचा लोकशाहीचा आवाज आहे, जो आपला नगरसेवक होऊ शकतो आणि जो आपला नगरसेवक ज्याला आपल्या परिसरातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणींची, प्रश्नांची जाण आहे, असा अभ्यासपूर्वक एक नगरसेवक महापालिकेत जाऊन आपला आवाज उठवू शकतो, असं आता पुन्हा निवडून देण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मला कधी कधी साहेब, मी टीव्हीवर पाहतो, आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 3 पक्ष आहेत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आता अजितदादांचा तो एक वेगळा पक्ष झालेला आहे. असे 3 पक्ष जे कॅबिनेट बैठकांमध्ये एकमेकाला मांडी लावून बसतात, आज त्या पक्षातले सर्व नेते, कार्यकर्ते आज एकमेकांची डोकी फोडायला या ठिकाणी बसले. त्यामुळे सांगण्याचा हेतू काय की एकीकडे तुम्ही मांडी लावून बसायचं आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येकाची एकमेकांची डोकी फोडायची आणि प्रत्येकाच्या पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी असं उठून सांगायचं, या ठिकाणी तिजोरीची चावी आमच्याकडे, दुसऱ्याने म्हणायचं तिजोरी आमच्याकडे, तिसऱ्याने म्हणायचं ज्या बँकेत तिजोरी ठेवली ती बँकच आमची. अरे बाबांनो, ज्या बँकेत आणि तिजोरीत पैसे आहेत
ते महाराष्ट्राच्या आणि सांगलीकरांच्या सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे, ते काय तुमचे पैसे नाही. आणि मग हे पैसे जर योग्य पद्धतीने खरंच सांगलीच्या विकासासाठी, आपल्या प्रभाग नंबर 1च्या विकासासाठी आपल्याला वापरायचे असतील, त्याचा चुकीचा वापर होऊन द्यायचा नसेल तर आपले महाविकास आघाडीचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हाताच्या पंजाच्या तुतारीचे उमेदवार आपल्याला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण पाहतोय की सांगली शहरामध्ये काय अवस्था आहे. गेले 3-4 वर्षापासून प्रशासकाच्या नावाखाली आज कारभार यांनी चालवला. आज गेले 1 वर्षापूर्वी खासदार भाजपचे होते. आपण या ठिकाणी खासदार आता काँग्रेस पक्षाचे विशाल पाटलांच्या माध्यमातून निवडून दिले, पण आमदार या ठिकाणी भाजपचे. काय नेमकं आपल्या प्रभागासाठी केलं, काय नेमकं सांगली शहरासाठी केलं, हा जाब विचारण्याची वेळ आता या निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे. मला आपल्या सर्वांना सांगायचं की गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की सांगली एकेकाळी महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानासाठी, हळदसाठी प्रसिद्ध होती. सांगलीतले द्राक्ष, सांगलीतला कारखानदारी, सांगलीतलं आपलं या ठिकाणी गणपती मंदिर असेल, अनेक गोष्टींसाठी या ठिकाणी सांगली प्रसिद्ध होती. परंतु नजीकच्या महिन्यांमध्ये, नजीकच्या काळामध्ये सांगलीचं दुर्दैव आणि प्रसिद्धी कशामध्ये झाली तर इथं वाढत्या गुन्हेगारीमुळे झाली, इथं होणारी नशेखोरीमुळे झाली, इथं होणाऱ्या या महिलांना जी भीती वाटते संध्याकाळची बाहेर पडायला, आज अशा वातावरण म्हणजे कायदा सुव्यवस्था सांगलीची अत्यंत बिघडलेली. आणि म्हणून मला म्हणायचं की ही सांगली खरं आपल्या तरुण पिढीच्यासाठी वाचवायची असेल तर चांगल्या विचाराची नगरसेवक आणि आज या विरोधकांना आणि या सत्ताधाऱ्यांना जो माज आलेला आहे सत्तेचा, त्यांना विचारणारे लोकांना या ठिकाणी महानगरपालिकेत आपल्याला पाठवण्याची आवश्यकता आहे. मी जास्त लांबलचक भाषण करणार नाही. आज जयंतराव पाटील साहेब आहेत, विशाल पाटील त्यांचं मनोगत व्यक्त करून गेलं. आज आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताकदीने महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी चांगले उमेदवार तुम्हाला दिले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आज 1 नंबरचा प्रभागाचा सर्वे करणारे काही एजन्सीने आम्ही नेमलेले आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, विजयराव तुम्ही तर खूप वर्ष नगरसेवक पद भूषवलं, किरणजींनी भूषवलं, आमच्या रंगरेज मॅडम आहेत, त्यांच्या कुटुंबातले लोक अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेवक पद भूषवलं, शेठजी मोहिते आहेत, ही सगळी अनुभवी मंडळी आहेत. आणि जे वातावरण आज सर्वे रिपोर्ट केवळ माझ्याकडे नाही, सत्ताधारी पक्षाकडे सुद्धा गेलेला आहे. मला खात्री आहे की 16 तारखेला जेव्हा निकाल येणार आहे तर 1 नंबर प्रभागातून 1 नंबरचं मताधिक्य महाविकास आघाडीला दिलं जाईल आणि चांगल्या आमच्या या 4 उमेदवारांना तुमच्या आशीर्वादातनं, तुमच्या सहकार्यातनं आज बळ मिळेल आणि तुमची सेवा करण्याची पुढची 5 वर्षाची संधी तुम्ही द्याल. आणि म्हणून या ठिकाणी आज मी सांगतो की 1 नंबरच्या प्रभागाची जबाबदारी फक्त आमच्या 4 उमेदवारांची नाही, तर 1 नंबरच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याची, इथं विकास घडवून आणण्याची जबाबदारी व्यक्तिगत विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंतराव पाटील साहेबांची सुद्धा राहील. हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला सर्वांना विश्वास द्यायचा आहे की सांगलीमधनं 1 नंबर प्रभाग हा आम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. कारण विजयाची सुरुवात तुम्ही घडवून आणायची, विजयाची सुरुवात या भाजप पक्षाला दणका देण्याची तुम्ही घडवून आणायची. जे महाराष्ट्रात जे घडतंय, जे सांगलीमध्ये घडतंय, जे चुकीचं जे राजकारण चालू आहे हे आम्हाला मान्य नाही, हे दाखवण्याची वेळ आता या महानगरपालिकेच्या निवडणुकात आलेली आहे. ती तुम्ही द्याल एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आपण सगळेजण या थंडीच्या दिवसात तुम्हाला थोडा त्रास झाला असेल, परंतु आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, विशेषतः आमच्या माता भगिनींची. पण तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार मानून माझे मनोगत इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.